Good morning, friends. Today we start next topic in 12th standard, and that is the solutions. Okay. In this topic, actually, when you can study this topic, there are the two parts. Number first one is the solutions, and second one is nothing but the qualitative properties. In old syllabus, yeah, you can say in last year, because the syllabus can be changed in this year. In last year, the name of this topic is the solutions and qualitative properties. आता फक्त आपल्याला या टॉपिकला नाव त्यांनी काय दिलंय, सोल्युशन्स असं नाव दिलेलं आहे. ओके. आता सोल्युशन्स या टॉपिक मध्ये आपण अभ्यास करताना दोन पार्ट्स करणार आहे. नंबर फर्स्ट वन सोल्युशन्स. सोल्युशन्स मध्ये काय शिकणार आहे तुम्ही, तर दॅट वन इज नथिंग बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सोल्युशन, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स, and what are the ways which can be express the concentration of a solution. ऍक्च्युली यातले बरेचसे वे तुम्हाला 11वी मध्ये झालेलेच आहेत. लक्षात येतंय का बघा. फक्त एक आहे त्याची रिव्हिजन परत एकदा घ्यायची, कारण का ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणतं आहे, तर नंबर फर्स्ट वन इज द पर्सेंटेज बाय मास, सेकंड पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, थर्ड वन मोलॅरिटी, नेक्स्ट वन मोलॅलिटी, नेक्स्ट मोल फ्रॅक्शन, देन नॉर्मॅलिटी इज ऑल्सो देअर, पण आपल्या सिलेबसला ते दिलेलं नाहीये. फॉर्मॅलिटी इज ऑल्सो देअर, सिलेबसला दिलेलं नाहीये. डिमॅलिटी इज ऑल्सो देअर, सिलेबसला दिलेलं नाही. पण पार्ट्स पर मिलियन असे एक 8 ते 9 वेज कॉन्सन्ट्रेशन सांगण्याचे ते पण आपल्याला बघायचे. त्यातले आपण 4-5 तरी घेऊया. लक्षात घ्या, जे महत्त्वाचे आपल्या सिलेबसला आहेत ते. इज दॅट क्लिअर. आता ते झाल्यानंतर मग तुम्हाला सोल्युशनशी रिलेटेड आपल्याला सोल्युबिलिटीचं एक आर्टिकल आहे. Then what is the effect of solubility, what is the effect of temperature and pressure on solubility, त्याच्यामध्ये हेनरीज लॉ एक आहे. असं हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. आणि तो पार्ट पूर्ण झाल्यानंतर मग सेकंड पार्ट तुम्हाला घ्यायचा आहे, अँड दॅट इज द इम्पॉर्टंट अँड इट इज नथिंग बट द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके. मग त्याची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजची डेफिनिशन काय आहे, लक्षात येतंय का बघा. त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला राउल्स लॉ आहे आणि 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, ज्याच्यामध्ये आपण इथं हा स्क्वेअर असं करून ठेवलेला आहे. नंबर फर्स्ट वन इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, सेकंड वन इज द बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, या इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. नंबर नेक्स्ट वन इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट या फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, अँड लास्ट वन इज द ऑस्मोटिक प्रेशर. ह्या 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहेत बाळांनो. आणि या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज झाल्यानंतर मग परत आणखीन डिपेंड्स ऑन द ऑस्मोटिक प्रेशर देयर आर द 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. नंबर फर्स्ट वन इज द हायपोटोनिक सोल्युशन, देन हायपरटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन. सोपं आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाहीये. ते टाइप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक आर्टिकल आपल्याला ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास आणि त्यानंतर वॉन्ट ऑफ फॅक्टर. ओके. आणि वॉन्ट ऑफ फॅक्टर झाल्यानंतर मग आपल्याला काय होईल, आपला टॉपिक संपून जाईल. आता ऍक्च्युली खरं सांगू, जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस असं काय मी म्हणत नाहीये, कारण तुमच्यासाठी सगळं नवीनच असणार आहे. मलाही ते शिकवत असताना फक्त मी काय करणार आहे, तर जुन्या सिलेबसचा थोडासा रेफरन्स का घेणार आहे, तर काही आर्टिकल असे आहेत की तुम्हाला तिथं दिलेलं आहे बघा. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल. कॅन यू रिकॉल. रिकॉल म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला गेल्या वर्षी 11वी मध्ये झालेलं आहे ते तुम्हाला आलं पाहिजे, आणि ते तुम्हाला येतंय असं गृहीत धरून काय केलंय, तर 12वीच्या पुस्तकाचा सिलेबस दिलेला आहे बाळांनो. आता आपल्याला येतंय का नाही आपल्याला माहिती आहे, त्याबद्दल आपण काही जास्त नाही. पण येत नसेल, आठवत नसेल, तर मात्र 11वीचं आर्टिकल आपण पहिल्यांदा ते रिवाइज केलं पाहिजे. ओके. आता मी इथं बोर्डवर असा एक चार्ट लिहिलेला आहे. एक थोडंसं 10 सेकंद वेळ देतो तुम्हाला. पहिल्यांदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके. आता स्क्रीनशॉट काढल्यानंतर फक्त मोबाईलमध्ये ठेवू नका, ते वहीच्या पहिल्या पानावर हे सगळं चार्ट आहे का नाही हा एकदा काय करा, पुन्हा राईट डाऊन करून घ्या बाळांनो. लक्षात घ्या. आता ऍक्च्युली मी टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर हा चार्ट का देतोय, तर याच्यामधल्या ज्या टर्म्स आहेत, जी नोटेशन्स आहेत, ती एकदा जर का आपल्या डोक्यात बसली ना, तर मग सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज किंवा सोल्युशन्स हा आपल्याला खूप सिंपल जातो. नाहीतर मी समजून चला नोटेशन्स तुम्हाला दिली नसती आणि मी आहे अशी त्यावेळेस नोटेशन्स वापरली असती, तर नेमकं कुणाला काय म्हणायचं आपल्या लक्षात येत नाही. सी 1 by 1. आता सपोज फॉर एक्झाम्पल पहिल्याला आपल्याला काय घ्यायचं आहे, तर दॅट इज द मास ऑफ अ सबस्टन्स, या इट इज नथिंग बट द वेट ऑफ अ सबस्टन्स. आता सबस्टन्स मध्ये इथं या टॉपिक मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर फर्स्ट इज द सोल्यूट, सेकंड वन इज द सॉल्वंट, अँड थर्ड वन इज द सोल्युशन. ओके. अँड यू नो व्हेरी वेल दॅट इज द सोल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, सोल्युशन. त्याची डेफिनेशन आपण नंतर घेऊया. पण लिहिताना मी पहिल्यांदा सॉल्वंट लिहिलंय आणि नंतर सोल्यूट लिहिलंय. याचं कारण सांगतो.
आता इथं जर का सॉल्व्हंट घेतलं तर तुम्हाला माहिती आहे जे जास्त अमाऊंट मध्ये असतं त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो, जे कमी अमाऊंट मध्ये असतं त्याला आपण सोल्यूट म्हणतो. तर त्याच्यामध्ये का नाही सॉल्व्हंटला सगळीकडे फर्स्ट कंडिशन आहे, लक्षात घ्या. हे बघा EW1 M1 N1 म्हणजे 1 म्हणजे थोडक्यामध्ये सॉल्व्हंटला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे. ओके, आणि सोल्यूट साठी त्यांनी W2 M2 N2 2 असं दिलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा इथं आपण सॉल्व्हंट लिहिलं, त्याच्यानंतर सोल्यूट लिहिलं आणि मग शेवटी आपण काय लिहिलं, सोल्युशन लिहिलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता हा चार्ट पहिल्यांदा समजून घ्या, चार्ट पहिल्यांदा क्लिअर करा. तुम्हाला याच्या टर्म्स ज्यावेळेस येतील म्हणजे ते आर्टिकल येईल त्यावेळेस लक्षात येईल, पण समजून घ्या बाळांनो. आता मास ऑफ अ सबस्टन्स या इट इज द वेट ऑफ अ सबस्टन्स. आता वेट ऑफ सबस्टन्स म्हटलं की सॉल्व्हंटचं जर वेट घेतलं किंवा मास घेतलं तर नोटेशन W1च येणार आहे. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं, कन्सिडर W1 म्हटलं की डोक्यात फिक्स पाहिजे, इट इज द मास ऑफ अ सॉल्व्हंट. लक्षात येतंय का बघा. सोल्यूटचं मास जे आहे इट इज नथिंग बट द वेट ऑफ सोल्यूट. W म्हणजे वेट, म्हणजे आपल्याला नोटेशन जे दिले पुस्तकात तेच घेतले, W2 लक्षात घ्या. म्हणजे इथून पुढे W2 म्हटलं की आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे, तर दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल इट इज द मास ऑफ अ सोल्यूट. आणि सोल्युशनचं जर टोटल मास घ्यायचं आहे तर यू नो व्हेरी वेल सोल्यूट प्लस सॉल्व्हंट दॅट इज द W1 प्लस W2 दॅट इज इक्वल टू मास ऑफ अ सोल्युशन. म्हणजे मास ऑफ सबस्टन्स म्हणजे थोडक्यात सॉल्व्हंट सोल्यूट यांची जी नोटेशन आहेत ती आपल्याला डोक्यात फिट पाहिजे बाळांनो. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन, मोलार मास ऑफ अ सबस्टन्स या इट इज ऑल्सो कॉल्ड द मोलिक्युलर मास. लक्षात घ्या, मोलार मास साठी नोटेशन आपण कॅपिटल M वापरले, कॅपिटल M आहे, लक्षात घ्या. जर M1 असेल तर इट इज द मोलार मास ऑफ अ सॉल्व्हंट अँड M2 असेल तर इट इज द मोलार मास ऑफ अ सोल्यूट. इज दॅट क्लिअर? सो दॅट वन इज नथिंग बट M1 अँड M2. इथून पुढे M1 कधी म्हटलं तर फिक्स पाहिजे, मोलार मास ऑफ अ सॉल्व्हंट 1 सॉल्व्हंट, M2 मोलार मास ऑफ अ सोल्यूट 2. लक्षात घ्या. पण सोल्युशनचं मोलार मास कधी नसतं, इंडिव्हिज्युअल सबस्टन्सचं मोलार मास असतं. लक्षात आलं. तुम्ही दोन्ही एकत्र केल्यानंतर आता उदाहरणार्थ समजून चला आपण NaCl हा सोल्यूट म्हणून वापरला तर NaCl कॅन बी हॅव्हिंग द मोलार मास इट इज द 58.5 बरोबर. आणि ते वॉटर मध्ये डिझॉल्व केलं तर सॉल्व्हंट वॉटर आहे, द मोलार मास ऑफ वॉटर इट इज द 18. पण आपण जर NaCl चं सोल्युशन घेतलं ॲक्वियस NaCl तर त्याचं मोलार मासची कधीही ऍडिशन होत नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण इथं काय केलं तर डॅश दिला, म्हणजे मोलार मास ऑफ सोल्युशन नाही येणार, मोलार मास ऑफ सॉल्व्हंट आणि मोलार मास ऑफ सोल्यूट येणार आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. नंबर नेक्स्ट वन, नंबर ऑफ अ मोल्स झालेला आहे तुम्हाला. आता जर मला n इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स, स्मॉल n बरं का, लक्षात घ्या. कॅपिटल n ला अर्थ वेगळा आहे. जर सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स पाहिजे तर मी काय लिहिणार N1. आणि नंबर ऑफ मोल्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो तर दॅट इज द गिव्हन मास डिवायडेड बाय मोलार मास. म्हणजे N1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे, W1 अपॉन M1 दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ अ मोल्स ऑफ अ सॉल्व्हंट. N1 इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. लक्षात आलं. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 म्हणजे काय तर सोल्यूट आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तो कसा येणार तर गिव्हन मास W2 अपॉन मोलार मास M2 म्हणजे W2 डिवाइडेड बाय M2 दॅट इज नथिंग बट द नंबर ऑफ अ मोल्स ऑफ अ सोल्यूट. अँड व्हेन यू कॅन कन्सिडर द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन यू नो व्हेरी वेल द सोल्यूट प्लस सॉल्व्हंट दॅट इज नथिंग बट द N1 किंवा सॉल्व्हंट प्लस सोल्यूट म्हणा N1 प्लस N2 दॅट आर द टोटल नंबर ऑफ अ मोल्स ऑफ अ सोल्युशन. कारण आपण सोल्यूट ऍड करणार त्याच्यामध्ये सॉल्व्हंट टाकणार, मग सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स N2 सॉल्व्हंटचे N1 प्लस N2 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ओके. नंबर नेक्स्ट वन, हे पण 11वी मध्ये झालेलं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. मोल फ्रॅक्शनचं नोटेशन X आहे. जर का सॉल्व्हंट आहे तर X1 आणि सोल्यूट आहे तर X2. लक्षात येत आहे. आता मोल फ्रॅक्शन साठीचा फॉर्म्युला 11 मध्ये शिकलाय तुम्ही, तो लिहून ठेवलाय. आपण डिटेल मध्ये जाऊया. X1 इज इक्वल टू काय येतं, आता 1 आहे, सॉल्व्हंट आहे, म्हणून N1 अपॉन N1 प्लस N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्युशन. लक्षात येतंय का बघा. ओके. म्हणून X1 इज इक्वल टू N1 अपॉन N1 प्लस N2. तसंच नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट घेतलं X2 इज इक्वल
इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. लक्षात आलं. म्हणजे दॅट इज द N2 अपॉन N1 प्लस N2. इट इज नथिंग बट द मोल फ्रॅक्शन फॉर सोल्यूट. ओके. आता जर सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन घ्यायचा आहे तर क्लिअर कट आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू, आता मला सांगा x1 प्लस x2 घेतलं म्हणजेच काय येईल, N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N2 अपॉन N1 प्लस N2. लिहायची गरज आहे का काय, लक्षात आलं का बघा. म्हणजे साहजिकच N1 प्लस N2 अपॉन N1 प्लस N2 म्हणजे बाळांनो काय आलं 1. याचा अर्थ लक्षात घ्या की सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन हा नेहमी 1 असतो. इथं लक्षात ठेवायचं बघा, ह्या गोष्टी परत सांगणार आहे पण हे माहिती पाहिजे आणि हे एकदा कन्फर्म झालं मग अवघड नाहीये. सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन हा नेहमी 1 असतो. याचा अर्थ सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन आणि सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन हा नेहमी 1 पेक्षा कमी आला पाहिजे. मी काय म्हटलं लक्षात आलं, सोल्युशन मध्ये जर सोल्युशन घेतलं तर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे. म्हणजे जर सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन हा 1 पेक्षा कमी आणि दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे 1. पण जर मी फक्त सॉल्व्हंट घेतला, ओनली सॉल्व्हंट लक्षात घ्या, वॉटर, तर मात्र तिथं x2 नाहीये म्हणजे x2 इज इक्वल टू 0 आहे, तर मात्र त्याचा मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंटचा 1 येईल. पटलं का मी काय म्हटलं ते. मी फक्त सोल्यूट घेतला, फक्त सोल्यूट आहे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मी सॉल्व्हंट टाकलाच नाही, इंडिव्हिज्युअल सबस्टन्स आहे म्हणजे x1 इज इक्वल टू 0 तर x2 इज इक्वल टू 1 येईल. थोडक्यात खरं सांगू तुम्हाला म्हणजे इंडिव्हिज्युअल कंडिशन मध्ये सोल्यूट असू दे या सॉल्व्हंट, द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल इन कंडिशन इट इज इक्वल टू 1. बट व्हेन यू कॅन मिक्स अप विथ इच अदर ॲट दॅट टाइम द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट सोल्युशन इज इक्वल टू 1 बिकॉज x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. हे एक लक्षात घ्या, महत्वाचं आहे मोल फ्रॅक्शन, कारण याच्यावरच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला पुढे येणार आहे. ओके. नंबर नेक्स्ट वन, वेपर प्रेशर. लास्ट इयर मध्ये तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटर शिकलाय आणि त्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये तुम्ही लिक्विड स्टेट मध्ये वेपर प्रेशरची डेफिनेशन शिकलेली आहे. मी रिपीट करेन परत, लक्षात घ्या पण माहिती पाहिजे. आता जर मला सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर पाहिजे तर इट कॅन बी इंडिकेटेड ॲज P10. लक्षात येतंय का बघा, P1 सॉल्व्हंट आहे 0 असं आपण म्हटलं आणि सोल्यूटचं वेपर प्रेशर घेतलं तर P20 म्हणजे सोल्यूट घेतला, दोन्ही व्होलाटाईल असतील तर ते त्यावेळेस लक्षात येईल. आता सोल्युशनचं वेपर प्रेशर दाखवायला नोटेशन पुस्तकामध्ये फक्त P वापरलंय म्हणजे P10 म्हणलं तर मला डोक्यात आलं पाहिजे इट इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, P20 इट इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट आणि मग दोघांना मिक्सिंग केलं, सोल्युशनचं वेपर प्रेशर इट इज नथिंग बट द P इट इज इक्वल टू P10 प्लस P20. वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट प्लस वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. हे आपल्याला इथं आलं. P हे नोटेशन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन साठी. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. नंबर नेक्स्ट वन, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कधी एक गोष्ट लक्षात घ्या, तात्पुरतं सांगतोय मी, हे खरं एक्सप्लेन का करतोय, भले एक लेक्चर गेलं तरी चालेल पण हे महत्वाचं आहे. तुम्हाला सॉल्व्हंट आणि सोल्युशन याचा जर विचार केला तर कधी लक्षात ठेवायचं, सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कमी कमी होत जातं. हे नंतर येणार आहे. म्हणजे जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवता, सोल्यूट ऍड करता का नाही समजून घ्या, नाही समजलं बिंदास सांगा, मला फोन करून विचार, काय प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असतं आणि सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर नेहमी जास्त असतं. मग आपल्याला या दोघांच्यातला जर डिफरन्स घ्यायचा आहे तर मग कमी झालं ना, सोल्युशनचं कमी झालं म्हणजे चेंज इन वेपर प्रेशर, दॅट इज कॉल्ड द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कमी झालं म्हणजे जास्त वजा कमी करायला लागेल, म्हणजे फॉर्म्युला काय आला, डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P. ही दिस वन इट इज द फर्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, लक्षात घ्या. दॅट वन इज नथिंग बट द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याच्यामध्ये रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पण आहे, ते आपण त्यावेळेस घेऊया. पण डेल्टा P चा फॉर्म्युला काय आला, तर डेल्टा P दॅट इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि खरं सांगू इथं डेफिनेशन पण आहे बाळांनो, तुम्हाला खरं सांगतो. समजा मी तुम्हाला एका मार्काला टाकलं डिफाईन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, काय अवघड नाही रे, हे जर माहिती आहे ना लय सोपं आहे. हे बघा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. दॅट वन इज कॉल्ड ॲज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लक्षात येत आहे इथपर्यंत पहिला पॉईंट क्लिअर. नंबर नेक्स्ट वन, बॉइलिंग पॉईंट. लक्षात घ्या, आता बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. बॉइलिंग पॉईंट आपण टेम्परेचरनं दाखवतो. सॉल्व्हंटचा जर बॉइलिंग पॉईंट घेतला तर इट इज द T0B.
दॅट वन इज नथिंग बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, इथं मी सोल्यूटचा बॉइलिंग पॉइंट लिहिलेला नाही, कारण आपल्याकडे नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. आपल्या सिलेबसचं जे आहे त्याच्याशी रिलेटेड मी केलंय. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा TB या नोटेशननं दाखवलाय. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, जर का तुम्ही समजून चला सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशन घ्यायला गेला तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढतो. साधं एक्झाम्पल मी परत रिपीट करेन, पण तात्पुरतं सांगतो तुम्हाला. समजून चला तुम्ही फक्त वॉटर घ्या. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आपल्याला माहिती आहे, 373 केल्विन, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण साखर टाकली तर मात्र थोडंसं जास्त टेम्परेचर आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे शुगर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. चहा करताना बघा ना, चहा पावडर टाकली, साखर टाकली तर बॉइलिंग पॉइंट थोडा का होईना वाढलेला असतो. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट प्युअर सॉल्व्हंट. लक्षात आलं. मग आता या दोघांच्यातला जो डिफरन्स आहे, कारण बॉइलिंग पॉइंट वाढला ना, इलेव्हेशन वाढणे, इन्क्रीज इन बॉइलिंग पॉइंट, दॅट इज दॅट इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. या बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन डिफरन्स घ्यायचा. मग त्याच्यासाठी नोटेशन काय आहे, डेल्टा TB. लक्षात येतंय का बघा, डेल्टा TB इज इक्वल टू काय येईल तर जास्त वजा कमी, म्हणजेच काय आलं TB मायनस TB0. म्हणजेच थोडक्यात इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. किंवा याची डेफिनिशन करा, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन इज डिफाइन्ड ॲज डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन and boiling point of a pure solvent, and this boiling point elevation it is also qualitative property. मी अजून त्याची डेफिनेशन बोललेलो नाहीये, मी खरंच सांगतो, थोडा वेळ घेतोय मी, मलाही जाणवतंय, पण एक लक्षात घ्या, बेसिक कन्फर्म करा बाळांनो तुमचं, म्हणजे टेन्शन नाही. ओके, नंबर नेक्स्ट वन, फ्रीजिंग पॉइंट. लक्षात येतंय का बघा, फ्रीजिंग पॉइंट आपल्याला माहिती आहे, वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आहे. या इट इज 273.15 केल्विन. ओके, मग आता फ्रीजिंग पॉइंट साठी पण टेम्परेचरच आलं. मग इथं F आहे, T0F इट इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. सोल्यूट आपण नॉन व्होलाटाईल घेणार आहे म्हणून मी घेतला नाही. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दॅट इज द TF. आता आपल्याला एक लक्षात घ्या, साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो. इथं उलट आहे बरोबर, बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंटला जेवढा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढतो तेवढा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट पण त्या मानानं कमी होतो. लक्षात येतंय का बघा. म्हणजे उदाहरणार्थ साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो, तुम्ही जर का समजा NaClचा जर फ्रीजिंग पॉइंट घ्यायला गेला का नाही तर तो 0 पेक्षा कमी असतो. याची रिझन्स आपण नंतर बघूया. तात्पुरतं लक्षात ठेवा, फ्रीजिंग पॉइंट सोल्युशनचा कमी आहे आणि सॉल्व्हंटचा जास्त आहे. मग जर कमी होत असेल तर त्याला डिप्रेशन म्हणायचं, दॅट इज अ डिक्रीज, पण डिप्रेशन म्हणायचं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट या फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आता इट कॅन बी इंडिकेटेड एज डेल्टा TF, म्हणजे चेंज इन टेम्परेचर ऑफ फ्रीजिंग पॉइंट. ओके, मग आता इथं जास्त कोण आहे, T0F आहे, कमी कोण आहे, TF आहे. म्हणजे याचा डिफरन्स काढताना डेल्टा TF इज इक्वल टू काय आलं, T0F मायनस TF. म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू, लक्षात येतंय का बघा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन. किंवा याची डेफिनेशन करा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डिफाइन्ड ॲज difference in किंवा difference between freezing point of pure solvent and freezing point of a solution. So this one it is also qualitative property. Okay, आणि last one that is the osmotic pressure. त्याचा फॉर्म्युला बाळांनो पाठच करा, पाय इज इक्वल टू N2/V इंटू RT किंवा N2RT अपॉन V. कसा आला, कसं काय झालं, डेरिव्हेशन काय ते नंतर घेऊया. दिस ऑस्मॉटिक प्रेशर इट इज ऑल्सो अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे मी इथं स्टार करून ठेवलेत ना, ह्या 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामधलं समजा फक्त व्हेपर प्रेशर घेतलं, फक्त बॉइलिंग पॉइंट घेतलं, फक्त फ्रीजिंग पॉइंट घेतलं किंवा याच्यामधलं फक्त प्रेशर घेतलं तर दॅट आर द फिजिकल प्रॉपर्टीज. लक्षात घ्या. ओके, म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला हे लागणार आहे. ऍक्च्युली हा जो मी तुम्हाला सगळा टेबल दिलाय हा मला पूर्ण टॉपिकवर लागणार आहे. म्हणजे मी परत याच्याबद्दल बोलणार नाही, मी डायरेक्ट नोटेशन वापरणार. मी परत एकदा सांगतो, म्हणजे इथं डोळं झाकून समजून चला. फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, मी असं N2 म्हटलं तर माझ्या डोळ्यापुढे आलं पाहिजे, इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग मी N2 कसा कॅल्क्युलेट करतो तर W2 डिवाइडेड बाय M2. W2 म्हणजे काय, इट इज द मास ऑफ अ सोल्यूट डिवाइडेड बाय M2 म्हणजे काय, मोलार मास ऑफ अ सोल्यूट. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला काही विचारलं तरी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे का मी म्हणतो माहिती आहे का, कारण या टॉपिकचा प्रॉब्लेम काय एक लक्षात घ्या बाळांनो, तुमची नोटेशन जर फिक्स असतील का नाही,
एकदा तुम्हाला नोटेशन फिक्स झाली तर मात्र त्या टॉपिकमध्ये तुम्हाला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. कारण काय होतंय तर टॉपिक आपण पुढं सरकत जातो आणि नेमकं कुणाला काय म्हणायचं हेच माहित नाही. P10 म्हटलं की मग आठवायला लागतं व्हॉट इज द P10. फटकन लक्षात आलं P1 आहे म्हणजे सॉल्व्हंट आहे, 0 म्हणजे प्युअर सॉल्व्हंट आहे. इट इज द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आलं का बघा बाळांनो. म्हणजे याप्रमाणे मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट असं करीन की याचं हे पुन्हा एकदा वहीमध्ये लिहून काढा, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला याच्याबद्दल आपण आणखीन डिटेलमध्ये बोलूया. ओके, इथं आपलं पहिल्यांदा हे क्लिअर करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.